डेल कार्नेगी यांचं नाव आपण सगळ्यांनीच ऐकलेलं असेल। यांच्याबाबत घडलेला एक प्रसंग सांगते, जेणेकरून लक्षात येईल की CV असाही असू शकतो बरं का। झालं असं होतं, त्यांना एकदा खाजगी सचिवाची आवश्यकता होती। त्यामुळे नेहमीप्रमाणे त्यांनी एक जाहिरात दिली आणि अशी अशी आवश्यकता आहे म्हणून सांगितलं। त्या अनुषंगाने जवळपास 300 पत्र त्यांना आले। जवळपास प्रत्येक पत्राची सुरुवात अशीच होती की या नियतकालिकातील बॉक्स क्रमांक सो अँड सोची आपली जाहिरात वाचली, त्या जाहिरातीनुसार वगैरे वगैरे वगैरे। पण हे पत्र जस्ट चाळत असताना, त्याच्यावरून नजर फिरवत असतानाच एक वेगळ्या पद्धतीचं पत्र त्यांच्या हाती लागलं, ज्याची सुरुवात अशी अजिबात नव्हती। एकदम वेगळीच सुरुवात असल्यामुळे त्यांनी ते पत्र हाती घेतलं आणि वाचायला सुरुवात केली। त्या पत्रात लिहिण्यात असं आलं होतं, तुमच्या जाहिरातीच्या अनुषंगाने साधारणतः 200 ते 300 पत्र तुमच्यापर्यंत येऊन पोहोचले असतील आणि अर्थातच तुम्ही अतिशय बिझी लेखक असल्यामुळे ही सगळी पत्र वाचणं आणि कोण नेमकं सिलेक्ट करायचं हे ठरवणं तुम्हाला खूपच अवघड जात असेल याची मला पूर्ण कल्पना आहे। त्याच्यामुळे हा नंबर, त्याच्यात टेलिफोन नंबर पण देण्यात आला होता, या नंबरवर तुम्ही ताबडतोब डायल करा आणि अर्ध्या तासाच्या आत मी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेन। मग मी स्वतः ही पत्र सगळी वाचेन, ज्यातली जी पत्र अगदीच अनावश्यक किंवा बिनकामाची आहेत असं मला वाटेल ती सगळी पत्र मी डायरेक्ट कचरा कुंडीमध्ये टाकून देईल आणि जेवढी अतिशय महत्त्वाची आहेत, जी तुमच्या नजरेखालून गेलीच पाहिजेत असं मला वाटेल, ती सगळी पत्र मी तुमच्या समोर ठेवेन। आणि या सगळ्या कामाचा मला 15 वर्षांपेक्षाही जास्त अनुभव आहे। नॅचरली डेल कार्नेगीनं तिलाच बोलवलं आणि ताबडतोब तिला आपली खाजगी सचिव म्हणून नियुक्तही केलंच। म्हणून कधीतरी आउट ऑफ बॉक्स जाऊन बघा आणि असं वेगळं काही करता येतं का, नक्कीच आपल्याला ट्राय करता येऊ शकतं, हे लक्षात ठेवा। थँक्यू।